हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण घरच्या घरी हॉटेलसारख्या चवीचा पनीर फ्राईड राईस बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी बासमती तांदूळाचा भात शिजवून घेतलाय, अगदी मोकळा मोकळा। बारीक तुकडे करून घेतलेलं पनीर, बारीक असा चिरून घेतलेला पत्ता गोबी, कांदा, गाजर आणि शिमला मिरची हे मी सगळं एकदम बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे। सोबतच लागणार आहे थोडंसं बटर, सोया सॉस, टोमॅटो केचप, ब्लॅक पेपर पावडर आणि बारीक कट करून घेतलेलं अद्रक आणि लसूण। आता आपण पनीर फ्राईड राईस बनवायला सुरुवात करूया। एका पॅन मध्ये थोडंसं बटर टाकून घेऊया। बटर ऐवजी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता। बटर मेल्ट झालं की त्यात पनीरचे तुकडे छान शालो फ्राय करून घेऊया। शालो फ्राय झाले की पॅन मध्येच एका साईडला काढून घ्यायचे आणि त्यात बारीक कट करून घेतलेलं अद्रक लसूण टाकून घ्यायचं, सोबत कट करून घेतलेला कांदा। हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं। थोडासा कलर बदलला की कट करून घेतलेली शिमला मिरची टाकून घेऊया। शिमला मिरची पण व्यवस्थित परतवून घेऊया। आता कट करून घेतलेलं गाजर आणि पत्ताकोबी टाकून घेऊया। पनीर फ्राईड राईस बनवत असताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही भाज्या टाकू शकता। आता ह्या सगळ्या भाज्या गॅस फुल करून 1 मिनिटभर परतवून घ्यायच्या। त्यामुळे फ्राईड राईसला छान असा स्मोकी फ्लेवर येतो आणि तो हॉटेल सारखा लागतो। आता ह्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी काळ्या मिरीची पावडर, सोबतच थोडा सोया सॉस आणि टोमॅटो केचप। भात शिजवत असताना मीठ टाकल्यामुळे ह्या भाज्यांना लागेल एवढंच मीठ टाकलेलं आहे मी आता। हे सगळं गॅस फुल करून 1 मिनिटभर परतवून घ्यायचं। त्यामुळे हे सगळे सॉसेस भाज्यांमध्ये व्यवस्थित एकजीव होतील। आता थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे। सोया सॉसला थोडासा उग्रपणा असल्यामुळे साखर त्याची चव बॅलन्स करतं। सगळ्या भाज्या परतवून झाल्यात। आता शिजवून घेतलेला भात टाकून घेऊया। तुम्ही इथे कुठलाही तांदूळ यूज करू शकता, पण तो थोडासा मोकळा मोकळा झाला पाहिजे। अगदी अशा पद्धतीने भाज्या आणि भाताला एकजीव करून घेऊया। आहे की नाही अगदी सोपा आणि झटपट होणारा पनीर फ्राईड राईस मस्त असा एकजीव झालाय। आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। मस्त असा गरमागरम फ्राईड राईस आणि त्यावर बारीक चिरून घेतलेला पत्तागोबी टाकून घेऊया, सोबत तोंडी लावायला चिरून घेतलेली काकडी। अशा पद्धतीने फ्राईड राईस घरीच बनवला तर आपल्याला हॉटेलमध्ये जायची गरजच नाही। आज बनवलेली पनीर फ्राईड राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा। अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।